धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी लटिके वचन नाही तेही उदासीन येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुरावाणी ओठी पुका म्हणी वाव कुठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका समचरणं सरोजं सारणीला बुधावं जगन्निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुळशीमाला कंदहं कंजरीत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानल संताशी रंजव चित्ताशी अप्रिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही काळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो नि चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरो आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझी नमन दंडवत जयाचा जनी जन्म नामात झाला दयाने सदा वास नामात केला जयाचे सदा मुखे नाम कीर्ती नमस्कार माझा त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही तरी बोलत वचनी भाविका एका जनातनी तुमचा दास त्याची आस पूर्वामी जय देव शुद्धी उदारी प्रसिद्धी अनवरत आनंदी वर्षिती विषेव्यारे मिठी निद्रिया नुठी काठी ती तुझी कृपारिष्टी निर्विषोय मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ते नमस्कार होण्यातात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता येथे लाभून महान वैष्णव जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महागुरु शिरोमणी असणारे तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून संतांचं येण्याचं प्रयोजन सांगतात संतांची लक्षणं सांगतात चाललेला हा बऱ्याच वर्षापासून दळोजी माळोजी महाराज पुण्यतिथी उत्सव रेड्डी गले असो अनिल सुतार सुनील सुतार यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षाची परंपरा आहे ज्ञानोबराया म्हणतात येत वडील जे जे करते त्यांना धर्म ठेवी ते अनुष्ठिती सामान्य सकळ वडलोपार्जित चाललेला हा दळोजी माळोजी महाराज पुण्यतिथी उत्सव या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं मला भाग्यानं प्राप्त झालेली सेवा संतांची सेवा करण्यासाठी भाग्य असावं लागतं पूर्व सुकृत असावं लागतं तर जीवनामध्ये संतांची सेवा घडते याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुकोबराय वर्णन करतात पुण्य फळ रे बहुता संतांची सेवा श्री गुरूंची सेवा जीवनामध्ये असण्यासाठी भाग्य असावं लागतं भाग्याशिवाय सेवा प्राप्त होत नाही संपत्ती सुद्धा भाग्यात असल्याशिवाय येऊ शकत नाही त्याच्यासाठी काहीतरी उद्योग करणं गरजेचं आहे नुसतं भाग्य भाग्य म्हणत जर काहीच नाही केलं तर काहीच प्राप्त होणं शक्य नाही भाग्याचे नि भडशी उद्यमाचे नि विषय समृद्धी दात अपैसे घर रेगी
संपत्ती समृद्धी येण्यासाठी उद्योग म्हणजे उद्योग करण्याची गरज आहे. तत्वज्ञान प्राप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी जे मार्गदर्शक आहेत, जे वाटाडे आहेत, तुम्हाला त्या साध्यापर्यंत पोहोचवणारे आहेत, त्यांची नितांत गरज आहे. त्यांना श्री गुरु म्हणतात, त्यांना संत म्हणतात. जीवनामध्ये देव जरी प्राप्त झाला तरी देव यथोचित तुम्हाला कळणं शक्य नाही. देवाची प्राप्ती आहेच, देव प्राप्त, परंतु कळवून देण्याचं जे माध्यम आहेत, मार्गदर्शक आहेत, ते संत भेटणं नितांत गरजेचे आहे. आज ज्यांची पुण्यतिथी उत्सव आहे ते सुद्धा महान भगवत भक्त आहेत. सकल संतांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सकल संतांनी एकच केलं, काय? आम्हा करणे हेची काम बीज वाढवावे नाम. भगवत प्राप्तीसाठी काय करणं गरजेचं आहे? भगवत प्राप्ती सहज घडते, याच्यासाठी याची गरज आहे. म्हणून या कलियुगाला विशेष महत्व आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, आमचं करणं वेगळं आणि संतांचं वेगळं आहे. त्यांनी काय केलं? बीज वाढवावे नाम. भगवंताच्या नामचिंतनाचा प्रसार असं त्या स्थितीमध्ये करा म्हणून सांगितलंय. असाला ते करा, जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाला ते करा, जेथे तेथे याचा पसार केला. म्हणून आपल्या भागवत संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची इमारत आहे ना, त्याला पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकोबराय आहे, खांब नाथ महाराज आहेत आणि विस्तार नामदेव आहे. सकल संतांनी या वारकरी संप्रदायाची इमारत भव्य अशी दिव्य तुमच्या आमच्या आत्मोद्धाराच्या माध्यमातून, हिताच्या माध्यमातून केलेलं आहे. पण संतांनी हेच केले. म्हणून कलियुगामध्ये नामचिंतन, नाम साधनेला विशेष महत्व आहे. भगवत प्राप्तीसाठी देणे नारायण देईल भेटी. देव भेटण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. तर कीर्तन म्हणजे काय? गप्पा गोष्टी मारणं याचं नाव कीर्तन नाही. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, भगवंताचं गुणानुवाद, याचं नाव कीर्तन आहे. मग त्यामध्ये 3 प्रकार आहेत: नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन. आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, याला काय म्हणायचं? नाम संकीर्तन आहे. भगवंताचं नाम, भगवंताच्या नामाचा प्रसार आपण या जो संतांनी केलेला आहे त्या मार्गाचं अवलंबन करून इच्छित साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. म्हणून संतांचं येणं दिव्य आहे, कार्य दिव्य आहे आणि जाणं सुद्धा दिव्य आहे. शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे: परीक्षा, स्वेच्छा आणि अनिच्छा. येतो तो देव, देवाला आणावं लागतं, त्याला परीक्षा प्रारब्ध म्हणलेलं आहे. स्वेच्छा प्रारब्धाने येतात ते संत येतात.
कार्य करतात आणि स्वेच्छेने जातात. आणि तुम्हा आम्हाला इच्छा असो नसो केलेलं कर्म विहित असू दे निश्चित असू दे त्या कर्माच्या माध्यमातून भोग भोगण्यासाठी जीवाला यावं लागतंय. आगा कर्मी लय उरावे तही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देहा एका केव्हा केली कर्म झाली तेची भोगावे उपजले मेले. ऐसे किती केलेलं कर्म भोगण्यासाठी जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत स्वेच्छेने येतात, स्वेच्छेने कार्य करतात आणि स्वेच्छेने जातात. तुम्हा आम्हाला इच्छा असो वा नसो केलेलं कर्म भोगण्यासाठी यावं लागतं. म्हणून देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं श्राद्ध, श्राद्धाच्या माध्यमातून श्रद्धा असणं गरजेचं आहे. कारण हे ज्ञान सुद्धा प्राप्त करण्यासाठी श्रीगुरूंच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी श्रद्धा असणं गरजेचं आहे. ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी गीतेमध्ये सुद्धा वर्णन केले आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परायण सहेतेंद्रिया. श्रद्धावानाला हे ज्ञान प्राप्त होतं. मात्र ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जे मार्गदर्शक श्री आहेत संत आहेत त्यांची जीवानं मनुष्य देहाला आलेल्या जीवानं सेवा करण्याची गरज आहे. चौथ्या अध्यायामध्ये 34वा श्लोक आहे तो. 34वा काय किती तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिन तत्वदर्शिनाति. ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे संताया भजावे सर्वस्वेशी तनु मनो जीवे. चरणाशी लागावे गर्वता करावे दास्य सकळ तीर्थ ज्ञानाचा कुरुठा. सेवा हाची दारवंटा जो स्वाधीन करी सुवटा. ओळंगुणी मग अपेक्षित आपुले तेही सांगितले पुसले जेणे अंतकरण बोरिले संकल्पाने. बघा काय काय करावं लागतं. त्यांना श्री गुरु भेटल्यानंतर त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. सेवा म्हणजे काय? त्यांनी सांगितलेला बोध आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी ठसावून त्याचं अनुकरण करणं याचं नाव सेवा आहे. ज्ञानोबाईंनी वर्णन केलेलं आहे. साधू बोध झाला नुरोनिया Hare
शासनावर विश्वास ठेवल्यानंतर जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचा परिणाम काय? प्राप्ताची प्राप्ती झाली म्हणून समजा. नाही, तुम्ही देव स्वरूप झाले म्हणाल का हरकत नाही. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी एकमेव अद्वितीय ब्रह्म, याच्या शिवाय काही नाही. हाच मुराला अनुभव. संतांचा अनुभव हा काय पूर्ण गरजेचा आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ज्ञानोबर आहे, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली. कापूर 1 किलो लावला नाही तर 10 किलो लावला काय राहतं? किती राख राहते राहू शकत नाही. तद्वज्ञान महावाक्याचा बोध संतांनी तुमच्या आमच्या जीवनात सगळं केला ना, तुमच्या आणि देवाच्या मध्ये काही फरक राहू शकत नाही. तुम्ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होता. आणि त्याच्यासाठी श्री गुरु जीवनामध्ये संत भेटणं हे गरजेचं आहे. कारण शास्त्राने सांगितलेले 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. आता श्री गुरूंचं महत्व मगाशी सांगितलं आमच्या मानकर साहेबांनी. बघा, संतांचं जे उचित ज्ञान आहे ते प्रकट करणं प्रत्येकाची गरज आहे, काळाची गरज आहे. मग ते शास्त्र मानू देत न मानू द्या. तस संतांच्या विषयी निंदा केली तरी सारखी आणि स्तुती केली तरी कोणी निंदी कोणी पूजा करी आम्हा हेही नाही तेही नाही. संतांच्या जीवनाच्या माध्यमातून निंदा केली तरी सारखी आणि स्तुती केली तरी काही जीवनामध्ये फरक पडत नाही. संतांच्या जीवनाच्या माध्यमातून विचार करत असताना संतांची अवेलना मृत्यू लोकातील जीवाने का थोडी केली आहे? तरी पण तिकडं न लक्ष देता त्यांना सुद्धा सन्मार्गाचा मार्ग दाखवणारे म्हणजे ते संत आहेत. म्हणून गेल्यानंतर सुद्धा त्यांची पुण्यतिथी उत्सव केला जातो. संतांचं कार्य हे अलौकिक आहे. म्हणून संसारामध्ये त्यांना धन्यता प्राप्त आहे. संसार याचा नाम काय? तुम्ही आम्ही करतो तो संसार नव्हतो, प्रपंच आहे. किती करेल तेवढं संसार इति नाम संसार. सरत सरत जातो तो संसार आणि करून संपवता येतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार सहज होतो. आज 8 तासानं जळोजी मळोजी पुण्यतिथी उत्सव करावा लागतो है ना. कारण जसं व्यासांचा मागोवा घेतो तसं व्यासान वाचोचित जगत्रय आहे. तत्वज्ञान वडलोपाचे चाललेलं कार्य आपण अविरत चालवणं वारशानं. तत्वज्ञान संतांचं कार्य हे उत्तरोत्तर चालणार आहे. संत गेल्यानंतर सुद्धा त्यांचं कार्य जीवनामध्ये हिताच आहे. म्हणून त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून धन्यता त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून आहे. धन्य ते संसारी. संसारामध्ये तेच धन्य आहे. ते म्हणतात ते म्हणजे लांब दाखवतो त्याला तो ती ते आणि हा ही हे जवळच दाखवत. ते म्हणतात ते धन्य संसारी. बर कोण कोण संसारी धन्य? त्याच्यासाठी म्हणतात दयावंत जे अंतरी. अंतरी जे दयावंत ते संसारी धन्य. अंतःकरणामध्ये इतरांविषयी दया आहे ते संसारी धन्य आहे.
त्यांच्या ठिकाणी दया आहे, इतराविषयी दया आहे. म्हणून ज्ञानोबरायाने सांगितलं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निशी जान माझा. भगवंताची विभूती कुठं आहे? जिथं संपत्ती आहे, दया आहे, तिथं भगवंताची विभूती आहे. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एकी ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती असेल, दया नसेल तर नाही नाही. दया आहे, संपत्ती नसेल तर चालत नाही. एकाविने एक कामा नये तद्वज्ञान दोन्ही असावं. संपत्ती असावी आणि दया सुद्धा असावी. नाथ महाराजांसारख्या श्रीमंत कोण नव्हता आणि दया सुद्धा, म्हणून शांती ब्रह्म त्यांना म्हणलेलं आहे. आता परवाच 450 वर्ष होऊन गेले नाथ महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन झालेलं आहे. ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं चिंतन झालेलं आहे, नाथ महाराजांचं झालेलं आहे. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही जीवनामध्ये. भगवंत तिथंच आहे. कुठं? जिथं संपत्ती आहे, दया आहे, तिथंच भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि त्याच बरोबर भगवंत कुठं आहे म्हणतात तर ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. नित्यनेम नामी, नित्यनेम नामी, नित्यनेम नामी ते प्राणी दिशी समचरणाची शोभा. कुठं? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. अर्जुनाला सुद्धा सांगितलंय, मला शोधण्याची जागा कुठं? माझे भक्त गाती जेथे नारदा उभा मी तेथे. माझं गुणानुवाद गायन चाललेलं आहे ना, नारदाला तिथंच मी आहे म्हणून सांगितलंय. त्याच्यासाठी सुद्धा भाष्यकार सांगतात, भगवंत सांगतो, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय रहो मत भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेत नाम घोष बलवा करीती माझा. भक्ती नाम कोणतं? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जिथं माझं नाव आहे ना तिथं आहे. मात्र ते कसं? या वर्षानं त्या वर्षानं नित्य ने म्हणाली ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियमानं भगवंताचं नाम घेणार सांगणाऱ्या सकट आता घेतय. कीर्तन झाल्यानंतर गेलंच असं काय सांगता येत?
मात्र त्याचं नामचिंतन अखंड प्रत्येकाच्या हृदयामध्ये चालू आहे का नाही? आता हा विना घेणारा रामकृष्ण हरी म्हणतोय का? कुठला पाळीवाला कवा येते म्हणते त्यानं आमचा अखंड विना सांभाळलेला आहे. जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्यानं आमचा विना सांभाळला. कधी ठेवलाय त्यानं? जर ठेवला तर याचा विचार केलाय काय? सतत सतत भगवंताचं नामचिंतन आहे. कण कण हे भगवान तसं श्वासामध्ये त्याची अनुभूती येणं गरजेचं आहे. भगवंताचं नामचिंतन अट्टासाने घ्यावं. भगवंताचं नित्य नियम ते प्राणी दुर्लभ म्हणतात. म्हणजे भगवंताचं नामचिंतन घेणारे हबप सुद्धा दुर्लभ आहे. हे आमचं जीवन झालं. संतांचं सतत सतत भगवंताचं नामचिंतन सततम कीर्तयन्तो यतन्तस्य दृढव्रता नवसंतांचे महाभक्त्या नित्ययुक्ता तरी कीर्तनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामची नाही पापाचे सतत भगवंताच्या नामशिवाय नामचिंतनाशिवाय काही नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्राम सुख होईल दुःखाचे. नाहीतर काय न कळे दिवस की राती दिनरात्री हात दांदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. भगवंताचं नामचिंतन दिनरजनी दिवस रात्र भगवंताचं नामचिंतन सकल संतांच्या माध्यमातून त्याने तेच केलं. बाकीचं काही केलं नाही. ते पुन्हा आम्हाला सांगतात करायसाठी, पण आम्ही करतो का? करत नाही. संतांनी आम्हाला विनंती करून सांगितलं, पाया पडून सांगितलं तरी आपण करत. हे सांगणाऱ्याचं कामच आहे म्हणतात. संतांनी सांगायचं काम केलेलं आहे, करायचं कोणी सांगितलं आहे? बघा मस्त शस्त्र सुद्धा संतांनी उघडलेलं आहे. किती सांगू तरी नाईटी भटकीचे पुढे शिदळीचे रडतील. नाथ महाराजांनी तरी काय बोलावं नको. भक्तीविन पशु कशाशी वागला सखीविने कैसा नेला नाही. काय माय गेली होती हे कोणी म्हणावं? संतांनी म्हणावं. अधिकार आहे. अधिकार अपहत्य त्याने शिवी दिलेली सुवा सुद्धा जीवनाला हितकारक आहे. त्यांच्या सहज बोलण्यातून जीवाचे हित आहे. सहज बोलणे करुणी सायास शिकविती. सायास करून ते तुम्हा आम्हाला याच्यावर जीवाला शिकवतात. म्हणून त्यांचं येणं दिव्य आहे. म्हणून संसारामध्ये असू सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये धन्यता आहे. आमच्या जीवनामध्ये धन्यता आहे का? संपत्ती मिळाली म्हणजे मी धन्य झालो म्हणता येतं काय? नाही. मुलं झाली म्हणजे काहीच नाही. आमच्या जीवनामध्ये धन्यता नाहीच. त्याने म्हणावं धन्यता कशाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये धन्यता कशाच्या माध्यमातून? धन्य आम्ही जन्मालो 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 धन्य आम्ही जन्मालो
इथं सांगणार सकट मी जन्माला आलो, माझ्या जीवनामध्ये धन्यता आले प्राप्त झाले, कोण सांगू शकेल काय? सांगणार सकट. आता दास आम्ही कुणाकुणाचं झालो, आज विठोबाचं झालो म्हणायला हरकत नाही. आजच्या दिवस, उद्या प्रपंचाचा दास आहे ना, प्रपंचाचा दासच आहे. संत तुकोबराय सुद्धा सांगतात, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता आपण करुणा येतो, केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा, कुटुंबाचा दास्यत्व त्यांनी पत्करले, त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि असं केलं तरी संतांच्या सारखं भगवंताची परमात्म्याची सेवा कोणीच केली नाही. म्हणून ते म्हणतात, नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुकोबराय म्हणतात, वरपंग नको, देवाच्या ठिकाणी वरपंग चालत नाही. भावनायुक्त अंतःकरणानं केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते. नाही, देवाला सुद्धा आपली सेवा आवडते, मात्र संतांची सेवा आवडते. तुका म्हणे, संत सेवा हेची देवा, उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. संत सेवा देवाला प्रिय, आणि त्यांची सेवा केल्यानंतर देवाला सेवा पावत असते. तुका म्हणे, देवा त्यांची केल्या पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. देवाला संत सेवा, देवाला प्रिय काय आहे तर संतांची सेवा प्रिय आहे. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते. देव आल्यानंतर देवाला परत पाठवावा, मात्र संतांची सेवा आधी करावी. निळोबरायांचं तुम्हाला वर्णन माहिती आहे. तुकोबरायांच्या अट्टासानं भेटीच्या माध्यमातून तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर निळोबरायांनी याचना करावी, मला संतांची सेवा तुकोबरायांचं दर्शन व्हावं ही इच्छा आहे. देव तुकोबरायांच्या विषात आला. निळोबराय होता, मी आलोय. संत ओळखतात, सगळं ओळखतात. निळोबरायांनी सांगितलं, तुका निळा म्हणे, आम्ही नोळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत असो, तुझ लागी येते बोलायले कोणी, प्रार्थील्या वाचून याला शिका. हे कोणी म्हणावं? आम्हाला निमंत्रणाशिवाय येता येत. काही ठिकाणी बोलिलं तरी जायचं नाही, काही ठिकाणी बोलवायची वाट बघायची, नाहीतर अवघड आहे. इथं बोलवायची वाट बघायची. मला अनिल सुतारने कुठे निमंत्रण पत्रिका दिली नाही, नाही, हे माझं कार्य आहे. जळोजी मळोजी महाराज संत सुतार समाजाचे, अजून काही काही सुतार लोकांना जळोजी मळोजी हे माहीतच नाही. प्रत्येक जातीमध्ये संत आहेत आमचे, आणि ते संत जळोजी मळोजी महाराज हे सुतार समाजानंच करावे अशी काय गरज. आम्ही सुद्धा त्यांची पुण्यतिथी केलीच पाहिजे, कारण त्यांनी आम्हाला हिताचा मार्ग दाखवलेला आहे. आपण त्याचं अवलोकन केलं आणि तुम्हा आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. आमच्या मार्गामध्ये लौकिकता आहे, त्यांच्या मार्गामध्ये अलौकिकता आहे. आमचा परमार्थ लौकिकासाठी आहे, त्यांचा परमार्थ एक देवाच्या प्राप्तीसाठी. ज्ञानेश्वरी जगाला शिकवली, वाचा ज्ञानेश्वरी. मार्गाधारी वर्तावी, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक व्हावे लोकाप्रती. अलौकिक जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून संतांचं वाङ्मय हे अनुकरणीय आहे, अनुसरणीय आहे, त्याच्यामध्ये हित आहे. म्हणून त्यांच्या
जीवनाच्या माध्यमातून धन्यता आहे. आम्ही जन्माला आलो, आमचं जीवन धन्य पावलं म्हणतात, धन्य झालं. संत भेटणं सुद्धा जीवनामध्ये धन्यता आहे. धन्याज दीन झाले किंवा धन्याज दीन दर्शन संतांचे नांदेतया घरी दैवत पंढरीचे. धन्य धन्य म्हणजे काय, किती बोलावं त्या धन्यतेविषयी. संसार याचं नाव आमचा प्रपंच आहे आणि संतांचा संसार म्हणजे आणि येणं आणि जाणं. आगाऊ उपजणे आणि निमणे हे साचके जो मानणे तया जीव लोकुनी म्हणे संसार होणं. जन्माला यायचं मरायचं याचं नाव संसार आहे. पण संसारामध्ये जन्माला येऊन काय प्रत्येकाने केले पाहिजे? दयावंत जे अंतरी अंतकरणाविषयी विचारांच्या ठिकाणी दया असणं गरजेचं आहे. भूतांची दया हे भांडवल संताप आपुरी ममता नाही. ही दया करणे जे पुत्राशी तेची दासाने दासी. जे पुत्रावर आपण प्रेम करतो, दया करतो, तेच दासावर करणं. म्हणून संसारामध्ये त्याची धन्यता आहे. बर दयावंत, बर जिथं दया आहे तिथं धर्म आहेच ना. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असतेच तिथे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जसं संपत्ती आणि दया तिथं विभूती माझी भगवंताने सांगितलंय. तिथं जिथं दया आहे तिथं धर्म आहे, देव आहेच. पण अंतकरणाविषयी इतराविषयी कळवळा निर्माण होणं याचं नाव दया. म्हणून संत हे कसं आहे? करुणा आहे इतराविषयी. मुळता हे जन न देखी जे डोळा येतो कळवळा म्हणून तुम्ही आम्ही या जन्म मरणरूपी संसाराच्या सागरामध्ये काय झालं बुडत आहोत. या संसार रूपी संसारातून वाचवण्याचं कार्य करतात ते संतच आणि संतच करतात. म्हणून संतांची पुण्यतिथी करणं गरजेचं आहे. देवाची जयंती आणि तुमचं आमचं श्राद्ध. बघ म्हणून संतांचं येणं दिव्य आहे. बर येतात कुठून, कार्य काय करतात आणि जातात कुठं? तुकोबाने वर्णन करतात. आम्ही वैकुंठवासी आलो जाती करवासी. वैकुंठवासी आलो जाती करवासी. आम्ही वैकुंठवासी आलो जाती करवासी. आम्ही वैकुंठवासी आलो जाती करवासी. मी वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले ऋषी. सातवारी वर्तया झाडो संतांचे मार्ग आदराने भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आर्तलो परिपुराणे नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनी साधने ही बुडविली पिठू भक्तीचा डांगोरा. कळी काळाची दरारा तुका म्हणे करा. जय जयकार आनंदी आम्ही वैकुंठ. आता वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठाला जाण्यासाठी तप करावं लागतं. वैकुंठात हवया तपाची सायास करणे आहे नास. उपाधीचा वैकुंठाला जायचा सोपा आहे का? आणि कलियुगामध्ये मृत्यू लोकांमध्ये एक वैकुंठ आहे का म्हणे पेट भूवरे हे वैकुंठ. आणि वैकुंठ नाम परमात्मा आहे. ज्ञानदेवा पाठ हरी
हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हरिनाम परमात्मा म्हणजे वैकुंठ परमात्मा. आम्ही वैकुंठवासी. जिथनं देव येतो ना तिथनंच आम्ही येतो. देव कुठं आहे? वैकुंठामध्ये आहे. आणि संत वैकुंठामध्ये आहे. देव सुद्धा वैकुंठावरून येतो आणि संत सुद्धा वैकुंठावरून येतात. या सुखा कारणी देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी. परमात्मा वैकुंठामध्ये वास्तव्य आहे. त्याचं मात्र जिथं वास्तव्य परमात्म्याचं आहे तिथं संत सुद्धा आहे. जिथून देव येतो तिथून संत येतात. स्वेच्छेने येतात. ते उपकारासाठी आले. संत कशासाठी येतात? उपकारासाठी येतात. अपकार करणाऱ्यावर उपकार करतात. हे संतांचं कार्य. तुका म्हणे आता बोललो उपकारापुरता. संत हे उपकार करता येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी. त्याच्या उपकाराचं वर्णन काय करावं? केले उपकार सांगू काय. उपकार सांगू काय? त्या उपकाराचं वर्णन काय करावं? बाप न करी ऐशी माय. बाप आई सुद्धा करत नाहीत. असे या संतांच्या उपकाराचं वर्णन. त्या वर्णनाचं काय वर्णन करायचं? धर्मी त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभयदान. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. अभयदान देतात. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. त्यांचं कृपादान आणि अभयदान जीवादान केलेलं याचं वर्णन काय? म्हणून आलो या देशात. या देशामध्ये जन्माला आलो. येऊन काय केलं? दास विठोबाचे झालो. धन्यता जीवनामध्ये. उपकारासाठी संत येतात. एखाद्याला धन देता जरी नाही आलं तरी
चालत, मात्र फुकाचे जीवन तरी पाहता. नका देव दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. दूध त्यात देता जरी नाही आलं तरी ताक तरी द्या. कारण त्या दुधामध्ये काय आहे? सार आहे. सार म्हणजे नवनीत आहे. एखाद्या दूध नाही देता तरी, आता मग काय सागर माणूस म्हणजे दूध पाहिजे का चहा? ते जरी नाही जमलं तरी फुकाचे जीवन तरी पाजा. फुकटचं पाणी हे देतो तो त्याच आहे पाणी. उपकार करणं गरजेचं आहे. म्हणून संत हे अपकार्यावर सुद्धा उपकार करतात. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. शिष्यासह सरोवराच्या स्नानाला गेलेले असताना झाडाची फांदी त्या सरोवरावर पसरलेली असताना एक विंचू पाण्यामध्ये त्यांच्या दृष्टीच्या समोर पडला. पाण्यामध्ये पडला. रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं दृश्य ते. येतो हिताचा कळवळा. तुम्ही आम्ही या दुःखरूपी संसाराच्या माध्यमातून बुडत चाललेलो आहोत. जसं बुडत्याला खाली साधा म्हणतात तसं बुडणाऱ्याला वाचवणारा त्यांना संत म्हणतात. ते बघितलं. रामकृष्ण परमहंसाने ज्यावेळी बघितलं त्या विंचवाला आपल्या तळ हातावर घेतला. तळ हातावर घेतल्यानंतर विंचवाचा स्वभाव काय? दंश करणं त्याचा. बरं त्याच्यात देव आहे का नाही? बघा, अनुभूती घ्या. त्यांच्या ठिकाणी 4 खाणी 84 लक्ष योनीच्या माध्यमातून परमात्मा आले. तुकोबराय सांगतात तुम्हा आम्हाला. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही. त्यांचं काय करा? त्यांच्या ठिकाणी नारायण आहे, त्यांचं वंदन वंद. म्हणून शास्त्र सांगते दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जनाला आधी नमस्कार करा, सज्जनाला नाही केला तरी चालत. त्या विंचवाला तळ हातावर ज्यावेळी घेतला त्यावेळी त्या स्वभाव त्याचा दंश करणं आहे. असं 2-3 वेळा झालं. सळ लक्ष गेलं शिष्यांचं आणि विचारलं, स्वामी हा विंचू आहे, तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो स्वभाव तो सोडत नाही. त्याचा स्वभाव काय आहे? दंश करणं आहे. मग तुम्ही त्याचा त्याग का करत नाही? त्यावेळी उत्तर दिलेलं खरोखर मार्मिक आहे. ते म्हणतात त्याचा स्वभाव जसा दंश करणं आहे, माझा स्वभाव काय आहे? त्याला वाचवणार. हा माझा स्वभाव आहे. हे संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून तुमच्या आमच्या कल्याणासाठी संत येतात. नाही, त्यांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीवा. जसं एका अभंगामध्ये त्या वर्णन केलेलं आहे संतांच्या विषयी. रविदीप हिरा डावीती देखणी अदृश्य दर्शनी. दृश्य वस्तू दाखवता येते. अदृश्य वस्तू दाखवण्यासाठी तिथं संतांचीच गरज आहे. रवी म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये असणारी वस्तू दिसते का नसणारी? असणारी दिसते. दिव्याच्या माध्यमातून असणारी वस्तू दिसते. हिरेच्या माध्यमातून असणारी वस्तू दिसते. मात्र अदृश्य वस्तू दाखवणे हे कोणाचं कार्य आहे? तर संतांचं. त्याच्यासाठी संतांची गरज आहे. आणि मग संत हे कुठे आहे? देव ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचा अवतार आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले. दीन जना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी
नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जळोजी मळोजी महाराज हे सकल संत हे त्याच अवतार आहे. मात्र एक त्यांची निष्ठा म्हणजे एक परमात्म्याविषयी निष्ठा आहे. आता बघा मगाशी बरेच मला ऐकायला थोडं मिळालं जळोजी मळोजी महाराजांचं चरित्र मानकर महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळालं. असं सांगतात की एका सावकाराचं घर वाडा बांधण्याचं कार्य आमच्या जळोजी मळोजींच्याकडे होतं. कार्य करत असताना सुद्धा भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये त्यांच्या कधी खंड झाला नाही. आणि आमचं हरिपाठ आणणं येणं गरजेचं आहे. सांगणाऱ्या महाराजाला सुद्धा हरिपाठ यावा का नको यावा लगत इशार नाही. निष्ठा निष्ठी आहे. हरिपाठ नाट काकडा सगळं संत वाङ्मय महाराजला तरी पाठ पाहिजे. तसं कीर्तन करणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे अवघड आहे. ही ज्याची कृपा संतांची कृपा असल्यानंतर काही नाही. अशक्यते तुम्हाला हे नारायण निर्जीव चेतना आणावा. निर्जीवाला चेतना आणण्याचं कार्य देवाच्या ठिकाणी आहे. तसं संतांच्या ठिकाणी नुसता मस्तकावर हाताला बस गावबाद प्रवचन करील म्हणून सांगितलं होय ना. गावबाद सगळं रामायण सांगितलं. तसं ही कृपा तुमची आमच्यावर आहे. शास्त्र कृपा अंतःकरण कृपा ईश्वर कृपा श्रीगुरु कृपा असणं गरजेचं आहे. तर बोलता येत नाही तर काय बोलायचं आहे. आता मी मगाशी काय बोलवलं माझं मला माहिती नाही. हे बोलविता धनी वेगळा तो बोलवतो आहे. तुम्हाला सर्वांचा आशीर्वादाच्या माध्यमातून बोलतोय. नाही तर ज्ञानोबरासारखे म्हणतात एरवी तरी मी मूर्खो. मग सांगणाऱ्यांना ज्ञानी म्हणावं का? मी अनाथ अपराधी म्हणावं. कर्महीन अतिमंद बुद्धी नाही ऐकले गायले की धरली लाज सांडली ही नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. सगळे जीवनाच्या माध्यमातून संत जर कबूल करतात तर हे न सांगावं का माझ्यासारखा कीर्तन करतात का मुलं. तसं त्या जळोजी मळोजींनी वाडा बांधायला ज्यावेळी कार्य करत असताना भगवंताचं नामचिंतन मात्र पडता जळ वारी नेमा नटळी निर्धारी. वारी आली म्हणते की मनामध्ये हुरहुर भगवंताच्या भेटीची मनामध्ये उत्कंठा धरून पावसाळा पुढे चालू होणार आहे. वारी आली. जळोजी मळोजींनी त्या सावकाराकडे याचना केली. वारीचे दिवस आहेत आम्हाला गेलं पाहिजे. थोडे पैसे द्या मोजके पैसे द्या आम्ही वारी करून येतो आणि राहिलेलं कार्य काम पूर्ण करतो. म्हणल्यापेक्षा त्या सावकारानं सांगितलं काही नाही आधी काम पावसाळा आहे काम झालं पाहिजे आधी काम करा आणि नंतर जा म्हणून सांगितलं. भगवंताविषयी नितांत असणारं प्रेम जळोजी मळोजींच्या महाराजांच्या ठिकाणी काम सोडलं काही होऊ दे म्हणाले आणि वारीला गेले. आता वारीला गेल्यानंतर ते विटेवर असणाऱ्या परमात्म्याला गमळ आलं. त्या परमात्म्यानं काय केलं तर जळोजी मळोजी महाराजांच्या वेशामध्ये येऊन काम पूर्ण केलं. बघा सगळं झालं. घर आता देवाच्या हाताने ज्या घराला हात स्पर्श झाला आहे ते घर कसं असणार. या घराला सुद्धा देवाने शिवलंय. या घराला देवाचा स्पर्श आहे शिवलंय म्हणून हे बोलतोय. ज्या दिवशी शिवण टाकून देईल त्या दिवशी त्याला काय म्हणतात शिव म्हणतात. याला शिवलंय म्हणून नाहीतर शिव म्हणतात. मग याचा काही उपयोग नाही. आता देवाच्या हातात स्पर्श झालेला तो वाडा कसा असणार. सगळं वास्तू शांती समारंभ त्यानं सुद्धा त्या जळोजी मळोजींना पेहराव वगैरे काय असं ते द्यायचं. घराचं कार्य पूर्ण केलेलं आहे म्हणून तो सुद्धा उत्खंडाने त्या जळोजी मळोजी महाराजांची वाट बघत होता. आता ज्यावेळी वारी संपली त्यावेळी जशी आम्हाला ओढ पाठीमागची लागती
आता आमचा परमार्थ प्रपंच तिथंच असतोय. कुठं पंढरपुरात गेला तरी प्रपंच आहे ना. काही एक देव आहे काहीच नाही. आमचा प्रपंच तिथं सुद्धा आहे. मग इथं राहिलाच काय आणि पंढरपुरात राहिलाच काय सगळं सांगते. आणि ज्यावेळी वारी झाली आणि त्यावेळी मात्र संत उत्कंठ लागली. काय झालं नाही. पावसाळा सुरू झाला. काय झालं काय की म्हणा भेटायला. आणि ज्यावेळी जळोजी मळोजी महाराज आले त्यावेळी आता सावकार काय करतोय काय की म्हणून मनामध्ये काय झाला. मनामध्ये हेच आशा निर्माण झाली. काय बोलतोय काय की घर तरी पूर्ण झालेच नाही. आणि ज्यावेळी सगळं झालं आणि त्यावेळी जळोजी मळोजी आले या पेटाला. जो देव जळोजी मळोजीच्या स्वरूपामध्ये होता तो गेला आणि इकडं स्वागत त्या सावकाराने केलं. आणि सगळं काय असेल ते पैसा त्यांची मजुरी देण्याचा प्रयत्न केला. जळोजी मळोजीने सांगितलं आणि कार्य पूर्ण केलंच नाही. झालंच पूर्ण कसं. संत बोलतात ते काय बोलतात. लटिके वचन नाही देही उदासीन खोटं बोलून आणि आम्ही बोलण्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचं येणं दिव्य आहे. कार्य दिव्य आणि जाणं सुद्धा दिव्य आहे. म्हणून येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी गंगेचे संसारी दयावंत येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. लटिके वचन नाही. आता लटिके वचन इथं थांबायचं नाही तर नाही याला थांबायचं. लटिके वचन नाही देही उदासीन. संतांचं बोलणं खोटं नाही आणि ते देही उदासीन. देहाविषयी देह तादात्म्य त्यांचं काय असतं गेलेलं असतं. असवायचा कुठे आठवायची नाही. देहीचे विदेही भोगदशा संतांचं जीवन. जे खोटं आहे त्याला खोटच म्हणतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रझार. हरिरिंग लटक म्हणजे खोटं त्यांच्या मुखामध्ये येत नाही. मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. मुखानं बोलत असताना काय बोलतात तर भगवंताचं नामचिंतन. खोटं बोलत नाही आणि देहावर उदास असतात. भक्ताईशी जाणा जे देही उदास गेले अशा पास निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता. भक्ताचं लक्षण भक्ताचं लक्षण गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतवेता सर्वारंभी परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. अद्विष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवचे निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. संतांचं लक्षण आहे. देहावर उदास असतात. विषय त्यांचा नारायण असतो. आणि बोलत असताना कसं बोलतात ते मधुरावाने ओटी मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव कुठी बोलत असताना मधुर बोलतात. आणि कसं बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. सात आणि मवाळ मी तरी आणि रसाळ शब्द जैसे कंदूळ. अमृताचे सास म्हणजे सत्य बोलतात. मृदू भाषेमध्ये बोलतात.
मिथुनी म्हणजे मोजकं बोलतात, रसाळ बोलतात, शब्द रहिशी कंदूळ अमृताची त्यांच्या बोलण्यातून अमृत वर्षाव करतात आणि आमच्या बोलण्यातून काय काय बोलते सांगता येत नाही. मग ते आम्हाला सांगतात काय बोला, बोलू ऐशी बोले, जेनी बोले, विठ्ठल डोले किंवा बोला वा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव बोलणे ते नाही एका देवाविन काही. बोलायचं तर देवाचं, हरी बोला हरी बोला, ना तरी आबोला व्यर्थ बोला करू नका. असेल त्या स्थितीमध्ये भांडताना हरी बोला, काढताना हरी बोला, उठताना बसताना, देह त्यागांती मरताना सुद्धा हरी बोला. याच्यासाठी मरताना हरी येण्यासाठी आतापासून त्याला वळण लावायचं. मरणगती चांगली येण्यासाठी जसं संतांना दिव्यत्व प्राप्त झालं, अनेक वर्ष झाली तरी संतांची पुण्यतिथी उत्सव होतात, आपण करतोय. याचं कारण काय, त्यांचं केलेलं हे कार्य आहे. हे कार्य न संपणार आहे, न होतो न भविष्यात असं न संपणार आहे. आमच्या कार्याचं 12 दिवस झालं म्हणजे की आमच्या कार्याचा ते पुसलं जातं, मात्र संतांचं कार्य हे अविरत चालणार आहे. म्हणून हा जळोजी मळोजी उत्सव या ठिकाणी संतांचं उत्तरोत्तर कार्य प्रत्येकानं चालवणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. एका सुतार समाजापुरतं नाही तर संत जळोजी मळोजी हे सकळ संत हे आमचे आहेत, म्हणून त्यांची सेवा करणे गरजेचं आहे. म्हणून आजच्या चिंतनाच्या माध्यमातून जे बोलण्याचा प्रयत्न केला ते बरोबर अभंगाला धरून असलच असं मी सांगत नाही, कारण माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी तुम्ही आहात. श्री गुरूंच्या सहवासाच्या माध्यमातून मधुकर महाराज असतील, भाऊसाहेब महाराज असतील, राऊत महाराज असतील, अशी बहुश्रुत मंडळी आहात. मात्र हे काय बोलते ते बोलू दे, काहीतरी बोलून उपयोगाचं नाही. शिकण्याचा प्रयत्न करावा, नाही तर मला बोललं चालणार नाही. नम्रता ठेवून बहुश्रुत मंडळींच्या माध्यमातून सेवा मिळते. हा याच्यासारखं भाग्य जीवनामध्ये काय नाही. म्हणून अवीट गे माये विठे ना जवळी आहे पण भेटे ना. अवीट जे ऐकायला मिळतं ना तर काहीतरी, आता मी मागाठाऊन सांगतो, कितपत तुम्हाला रुचलं असेल ते परमात्म्याला माहिती. मात्र भगवंताला प्रिय असणारी सेवा प्रत्येकाच्या ठिकाणी घडावी, हे संतांचं कार्य आहे. हे कार्य आपण अविरत चालावं आणि ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवला त्या संतांचं आपण वारीच्या माध्यमातून भजन करतो. देवाचं भजन आम्ही थांबवतो, मात्र संतांचं आम्ही केल्याशिवाय राहत नाही. ते संतांचं भजन म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर संसारी दयावंताचे अंतरी, इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. लटिके वचन नाही दिही उदासीन, इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, इथ माझे जुरले पायीपून पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदी मद क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे. जन्मोजन्मी तुका म्हणे करविली तैशी केली कटकट. वाकडे के नीट देव जाणे, कोणाचे कारणे झाले निर्माण. देवाचे कारण देव जाणे, तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी. झालो उतराई पांडुरंगा तुकाराम 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 तुकाराम.
राम शिवा